पुणे शहरामध्ये सध्या 111 पाकिस्तानी नागरिक हे वास्तव्यास असून त्यापैकी 91 जण आता दीर्घ मुदतीच्या विसावर असल्याचं आता समोर येत आहे। तसंच आतापर्यंत 3 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती देण्यात येते। शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागाने या संदर्भात माहिती दिली। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आलेत। पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात। या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत। हा व्हिसा 5 वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा 90 दिवसांसाठी असतो। याच्यामध्ये आमचा जे डेटा आहे ते आम्ही जे आपले पासपोर्ट डिपार्टमेंट आणि आपले जे व्हिसा देतात त्याच्यासोबत आम्ही माहिती घेत आहे। त्याच्याकडून आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 111 लोकांची माहिती आलेली आहे। ते सूचना जे आहे ते मीडियाद्वारे सुद्धा लोकांकडे पोहोचलेली आहे आणि जे दिवस दिलेले आहे केंद्र शासनाने तेवढ्या दिवसामध्ये त्याने बंधनकारक आहे आपले देशापासून परत त्याच्या देशामध्ये जाणे। तर त्याच्या अनुषंगाने त्या सर्व लोकांना आपण माहिती पोहोचलेली आहे आणि आपल्याकडे एकंदरीत जे डेटा आहे ते आतापर्यंत 111 पर्यंत गेलेला आहे आणि त्या सर्वांना आपण सूचना दिलेली आहे। वाढण्याची सूचना आहे का ही? हा आकडा जो आहे तो वाढण्याची सूचना हा याची वाढण्याची शक्यता आहे, कारण आमच्याकडे संपूर्ण डेटा अजून आलेला नाही आहे। ते डेटा आमच्याकडे बहुतेक उद्यापर्यंत येऊन जातील आणि त्या सर्व लोकांपर्यंत आम्ही माहिती सर्वाधिक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।